कर्म तेवढ्याच वेगाने त्यांचा पाठलाग करत आहे, कारण आई त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्यांना फक्त एक व्यक्ती पाहिजे हजार होण्यासाठी. आणि मग त्या ठिकाणी आईची जर हत्या त्यांच्या हातून झाली तर अनंतरी असं घोर पापकर्म त्यांच्या हातून होईल आणि म्हणून त्यांचे असणारे सगळे पुण्यकर्म सगळे लयात जातील. म्हणून भगवान बुद्ध त्या ठिकाणी क्षणाचाही विनम्र लावता लगेच ज्या दिशेने अंगुलीमाल आहेत त्या दिशेने भगवान बुद्ध त्या ठिकाणी निघतात आणि तेव्हा ज्या रस्त्याने बुद्ध जातात त्या रस्त्याने असणारे गुरंढोरं चालणारे लोक, शेती करणारे लोक, रस्त्याने जाणारे येणारे लोक भगवंताला विनंती करतात, हे भगवान त्या रस्त्याने तुम्ही जाऊ नका, तिकडे भयंकर असा दरोडेखोर अंगुलीमाल त्या ठिकाणी राहतो आहे, आपण जर त्या रस्त्याने गेला तर तो आपली हत्या करेल, हिंसा करेल, आपण जाऊ नका अशी विनंती भगवंताला करू लागले. परंतु भगवंताने बिलकुल त्यांचं कोणाचंच ऐकलं नाही आणि भगवंताला लवकरात लवकर भगवान त्या ठिकाणी पोहोचले आणि अंगुलीमालाने भगवंताला दुरूनच येताना पाहिलं तेव्हा त्याला खूप राग आला की माझ्याकडे शेकडोच्या संख्येने याला लोक घाबरतात, हजारोच्या संख्येने लोक माझ्याकडे याला घाबरतात आणि हा संन्यासी याला कुठलीही भीती नाही, हा सरळ माझ्याकडे चाललाय. तेव्हा त्याला खूप राग आला, खूप चिडला आणि तलवार घेऊन भगवंताच्या पाठीमागं भगवंताला मारण्यासाठी धावू लागला. आणि मग तेव्हा भगवंतांनी त्याला शांत करण्यासाठी, आता त्याची मनस्थिती जी एवढी विकृत आहे, एवढा तो वेडापिसा झालेला आहे की सध्या काही त्याचे प्रवचन ऐकण्याची मनस्थिती नाही आणि म्हणून भगवंत दुसरा मार्ग अवलंबतात, त्याला रिद्धी सिद्धी त्या ज्ञानाचा भगवंत उपयोग करतात. आणि आपण जयमंगल अष्टगाथेमध्ये तो अंगुलीमाल भंतेंचा गाथा आपण म्हणतो, उख्खित खग्गमति हत सुदारुणन्तं धावन्ति योजनपथं गुलिमालवन्तं. उख्खित खग्गमति हत सुदारुणन्तं. भगवंताला पाहता क्षणीच तो अंगुलीमाल एवढा चिडला, एवढा त्याला क्रोध आला, तलवार घेऊन भगवंताच्या पाठीमागं धावला. भगवंतांनी पाहिलं हा काही कुठलंच प्रवचन ऐकण्याची जी मनस्थिती नाही, मग भगवंतांनी रिद्धिबल प्रकट केलं आणि भगवंत एकदम अशा हळू गतीनं बुद्ध चालत आहेत आणि अंगुलीमाल एकदम हत्तीच्या गतीने, एखाद्या सिंहाच्या गतीने, वाघाच्या गतीने त्यांच्या पाठीमागं धावत असताना सुद्धा तो भगवंताला पकडू शकत नाही. भगवंत त्याला ते जंगलभर पळवतात. धावंती योजन पथं गुलिमालवंत. एक योजनभर बुद्ध त्याला पळवतात 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 पळवतात. एक योजन म्हणजे 16 किलोमीटर. 16 किलोमीटर कोणी पळू शकत नाही. पोलीस भरतीमध्ये, मिलिटरी भरतीमध्ये जरी पळायचं असलं तर मर्यादा फक्त 5 किलोमीटर, त्याच्यातही लोक धापा देऊन थकतात, खाली पडतात, नाही पळू शकत एवढं कोणी. भगवंतांनी त्याला 16 किलोमीटरपर्यंत पळवलं आणि पळून 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 अंगुलीमाल दमून गेला, दमून थकून गेला आणि थकून खाली पडणार. तर तेव्हा तो म्हणतो आहे, हे श्रमनाथ थांब. तेव्हा भगवंत त्याला म्हणाले, अहिंसक मी थांबलेलो आहे, तू थांब. तेव्हा अंगुलीमाल बुद्धाला म्हणाला, मी कधीच ऐकलं नाही की शाक्यपुत्री श्रमण असत्य बोलतात. तुम्ही चालत असताना सुद्धा म्हणतात की मी थांबलो आहे. तेव्हाच बुद्ध म्हणाले, अहिंसक मी सर्व प्राणी मात्राची हिंसा करण्यापासून स्वतःला थांबवलेलं आहे, तू कधी थांबतो. एवढे हे शब्द त्यांच्या कानावर पडता क्षणी जेव्हा अंगुलीमाल दमलेला असतो, थकलेला असतो, त्यांचं सगळं बल जेव्हा क्षीण होतं तेव्हा बुद्धी जागृत होते, स्मृती जागृत होते आणि तेव्हा एवढे शब्द त्यांना धम्म समजण्यासाठी पर्याप्त असतात आणि तेवढ्याच याच्यावरती ते गळ्यातली माळ काढून फेकून देतात, तलवार फेकून देतात आणि बुद्धाच्या चरणावरती येतात. बघा, त्या राजाने लाखोचं सैन्य सोडलं, लाखो तलवारी त्या ठिकाणी अंगुलीमालावरती सोडल्या, परंतु त्या लाखोला सुद्धा निपटून काढण्याची ताकद त्या अंगुलीमालामध्ये होती. भगवंतांनी सगळं पाहिलं की खूप मोठा नरसंहार होणार आहे, खूप मोठा रक्तपात होणार आहे, म्हणून रक्तपात हा नको मान. घोषणा युद्धाची वाणी ऐकावी बुद्धाची. ही बुद्धाची फक्त वाणी कानी पडली, ही अंगुलीमाल थांब, त्याने हिंसा थांबवली. एवढी ताकद आहे त्या बुद्धाच्या वचनात.
एवढं बल आहे त्या बुद्धाच्या वचनामध्ये. हजारो लोकांना मारणारा त्यांनी तलवार फेकून दिली. आपण किती लेकरांना सांगा, लेकरं आपलं ऐकत नाहीत. आपण कोणी एकमेकाचं ऐकत नाहीत, परंतु बुद्धाचा आजही आपण ऐकतो, कारण बुद्ध वचनामध्ये ते बल आहे, बुद्ध वचनामध्ये ती ताकद आहे, बाबासाहेबांच्या शब्दामध्ये ताकद आहे, शिका. आज आपण तो बाबासाहेबांचा शिक्षणाचा मंत्र स्वीकारला, म्हणून आज एवढी समाजाने प्रगती केलेली आहे. आज आपण बाबासाहेबांनी आपल्या मनगटामध्ये त्या वाघाचं बल गुरगुरण्याची ताकद आज आपल्यामध्ये निर्माण केली, तर ते बल त्या बुद्धामध्ये, बोधिसत्वामध्ये असतं. एवढा हत्यारा बदलू शकतो, हजारो लोकांची हिंसा करणारा बदलू शकतो, तर आपण का बदलू शकत नाही? आपणही आपल्या जीवनामध्ये हा आदर्श घेतला पाहिजे, हा आदर्श विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे, हा आदर्श समाजाला मिळाला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य पूज्य भदंत उपगुप्तजी महास्तवे, हा आदर्श कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार असं म्हणलं की आपल्याला सहज वाटते, परंतु सहज नाही. हा कार्यक्रम हा क्रांती करणारा कार्यक्रम आहे, समाज परिवर्तन करणारा कार्यक्रम आहे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे समाजाला मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा पटकवण्यासाठी त्या दिशेने घेऊन जाणारा कार्यक्रम आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की सत्ताधारी बना, क्रांतिकारी बना, शासनकर्ती जमात बना, तसं विद्यार्थ्यांना घडवणारा हा कार्यक्रम. म्हणून या ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी मंत्रीजींनी मला आमंत्रित करून या ठिकाणी हे पुण्यकर्म करण्याची, धम्मदेशना देण्याची या ठिकाणी मला संधी प्राप्त करून दिली. या ठिकाणी मी पूज्य भंतेंचा कृतज्ञ आहे. पूज्य भंते श्रीलंकेच्या अतुर्लीय रतन भंते यांचीही धम्मदेशना आपल्याला ऐकायची, भंतेंची धम्मदेशना आपल्याला ऐकायची आहे. त्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही. माझी भंतेंचं प्रवचन सुद्धा ट्रान्सलेट करायचं आहे सिंहलीमध्ये, तर त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. याकरता माझी मी धम्मदेशना या ठिकाणी थांबवतो. सर्वांचं मंगल हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. साधु साधु साधु. सर्वांनी 3 वेळेस साधुकार द्यायचा म्हणा. साधू साधू साधू. आदरणीय पूजनीय भदंत धम्मधर थेरो हे जालन्यावरून आले आणि आपल्याला विद्यार्थ्यांना विशेष करून एक अंगुलीमालाचं उदाहरण देऊन चांगल्या पद्धतीनं आपल्याला कसं बनलं पाहिजे या पद्धतीचं त्यांनी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांच्या विद्यमाने मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आपण सर्वजण बघतच आहात आपल्यामध्ये ज्यांचं